नमस्कार, बघताय SP न्यूज मराठी. आपण ज्या ऑक्सिजनवर जगतो, ज्या झाडांपासून ऑक्सिजन घेतो, त्याचा कधी आपण विचार केला आहे का? त्या झाडांना कधी काही समस्या येत असेल तर आपण त्यासाठी उपाययोजना काही करू शकतो का? आपण कधी निसर्ग सेवेसारखा विचार केला आहे का? आपण कधी निसर्ग सेवेसारखा विचार केला असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला ही गोष्ट तर माहीत असेल, 14 ऑगस्ट 2019 रोजी ब्राझीलच्या ॲमेझॉन जंगलामध्ये खूप मोठी आग लागली होती. या आगीमुळे बरेचसे जीव जंतू, झाडे व प्राणी हे जाळले गेले होते. या आगीच्या धुरामुळे बरेचसे जवळच्या शहरांमध्येही त्याचा धूर पसरला होता. तुम्हाला ही गोष्ट तर माहीत असेल की ॲमेझॉन जंगल हे 20% ऑक्सिजनची निर्मिती करते. तसेच शास्त्रज्ञाच्या मते ॲमेझॉन जंगल हे 6% ऑक्सिजनची निर्मिती करते. तसेच हे आकडेवारी अजून प्रमाणित न झाल्यामुळे आपल्याला ठोस सांगता येणार नाही. तसेच आता आपण ॲमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीची काही माहिती बघू. तसेच या विषयावर आपण पहिले या विषयाची ओळख घेऊ, त्यानंतर त्याचा परिचय घेऊ, त्यानंतर त्याचे प्रस्ताव कशी निर्माण झाली व याची प्रस्ताव कशी निर्माण केली गेली आहे हे बघू. त्याच्यानंतर आपण त्याचा इतिहास बघू. इतिहास बघणे हा आपल्याला खूप गरजेचे आहे. इतिहासाशिवाय आपल्याला त्या गोष्टीचं कल्पनासुद्धा करता येत नाही. त्यानंतर आपण त्याची कारणे बघू. ॲमेझॉन जंगलाला लागलेली आग याचे काय कारण आहे हे बघणे आपल्याला खूप गरजेचे आहे. त्यानंतर त्याचा परिणाम बघू. ॲमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीचे काय परिणाम झाले, कोणावर याचे परिणाम झाले, तसेच हे आपल्याला परिणाम माहिती करून घेता येईल. त्यानंतर आपण ॲमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीचे भविष्यातील काही उपाययोजना असू शकतात ते बघू. तसेच हे ॲमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीसाठी उपाययोजना नाही तर इतर कोणत्याही जंगलाला की आग लागू नये किंवा आग लागली तर काय उपाययोजना करता येईल हे याच्यासाठी आपल्याला बघता येईल. तर त्याच्यानंतर आपण आपत्कालीन उपाययोजना बघू व त्यानंतर आपण निष्कर्ष बघू. तसंच ही सर्व माहिती बघितल्यावर आपण त्याचा काय बोध घेतला आहे, आपण त्याच्याशी काय बोध घेऊ शकतो हे बघणे आपल्याला खूप गरजेचे आहे. तर शेवटी आपण याचा बोध घेऊ. तसेच आता आपण माहिती बघताना विषयाची ओळख व परिचय बघू. तसं विषयाची ओळख व परिचय सांगण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहे निकिता सिरसाट, जे FYB SP कॉलेजचे विद्यार्थी आहे. विषयाची ओळख व परिचय बघण्याआधी आज आपल्यासोबत उपस्थित असलेले आजचे आपले प्रमुख पाहुणे कोण आहे हे बघू. तर सुरुवातीला आहे निकिता सिरसट, हे आपल्याला विषयाची ओळख व परिचय याची माहिती सांगणार आहे. त्याच्यानंतर अमोल लोहार हे आपल्याला प्रस्तावना सांगणार आहे. तसेच वैष्णवी जाधव हे आपल्याला कारणे सांगणार आहे. त्यानंतर ओंकार इचके हे आपल्याला परिणाम सांगणार. त्यानंतर सागर किल्लार हे निष्कर्ष लेखक आहे. ओम घाडगे भविष्यातील न होण्यासाठी उपाययोजना याची माहिती देणार. त्यानंतर अनिकेत राठोड आपत्कालीन उपाययोजनेची काही माहिती सांगणार आहे. तसेच सन्नी गायकवाड हे निष्कर्षमध्ये काय लिहिले आहे हे सांगणार आहे. त्यानंतर दिव्या कोंडे हे इतिहासाचे लेखक आहे. सागर कांबळे हे सुद्धा परिचय लेखक आहे. नमस्कार, मी आज तुम्हाला आमच्या प्रोजेक्टच्या म्हणजेच ॲमेझॉन जंगलाला लागलेली आग या विषयाची ओळख करून देते. दक्षिण अमेरिकेमध्ये असलेल्या ब्राझील येथे ॲमेझॉन जंगलाला एक मोठी भीषण आग लागली गेली. ही आग 15 ऑगस्ट 2019 या दिवशी लागली गेली. ही आग कोणी लावली, ही आग कशी लागली, या आगीची विविध कारणे, या आगीमुळे जैवविविधतेवर, पर्यावरणावर, मानवी शरीरावर तसेच त्या जंगलात राहत असलेल्या आदिवासींच्या जीवनावर काय परिणाम झाले, ही आग लागल्यानंतर कोणकोणते उपाययोजना केले गेले, ही आग रोखण्यासाठी काय प्रतिबंधक उपाययोजना केली गेली, या आगीचा इतिहास, या ॲमेझॉन जंगलाचा इतिहास काय आहे आणि आत्ताची सद्यस्थिती काय आहे, या सगळ्यांची आम्ही तुम्हाला माहिती करून देणार आहोत. धन्यवाद. संपूर्ण पृथ्वीचं फुफ्फुस. ही आग ब्राझीलच्या ॲमेझॉन जंगलामध्ये लागलेली आहे. तर परिचयामध्ये सांगायचं झालं तर ॲमेझॉन जंगलाला इंग्रजीमध्ये ॲमेझॉनिया असेही संबोधलं जातं. हे ॲमेझॉन जंगल एकूण 9 राष्ट्रात विखुरलं गेलेलं आहे. यात एकट्या ब्राझीलमध्ये 60% हे ॲमेझॉन जंगल पसरलेले आहे. त्यानंतर पेरू या राष्ट्रात 13%, कोलंबिया या राष्ट्रात 10% आणि उरलेल्या बाकीच्या राष्ट्रामध्ये हे लहान प्रमाणात विखुरले गेलेले आहे. हे ॲमेझॉन जंगल विषुववृत्तीय वनांचं 50% प्रतिनिधित्व करतं. या ॲमेझॉन जंगलात 390 अब्ज वृक्ष 16,000 प्रजातीमध्ये आढळतात. जैवविविधतेचा मार्ग असलेल्या आणि सर्वात मोठं उष्णकटिबंधीय वर्षावन म्हणून या ॲमेझॉन जंगलाला ओळखलं जातं. जगातील सर्वात मोठं ॲमेझॉन जंगलाला एक भीषण मोठी प्रचंड आग लागली गेली. ही आग इतकी प्रचंड होती की या आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे अख्खं शहर अंधारात गेलं होतं. तसेच या शहरापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या रिओ दि जेनेरो या शहरावर देखील हा धूर पसरला होता. जागतिक हवामान संघटनेचे तर असं म्हणणं आहे की हा
हा धूर अंतराळातून देखील दिसत होता. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजनची निर्मिती करणारं हे अमेझॉन जंगल त्यावेळी मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडची निर्मिती करून ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव वाढवत होतं. आपण इथे बघू शकतो की 2019मध्ये हे जंगल किती जागेवर पसरलं होतं आणि 2020मध्ये या जंगलातले किती झाडे कमी झाले व किती जागा कमी झाली झाडांची. ही आग लागल्यानंतर अनेक बॉलिवूड स्टारने देखील या आगीविषयी चिंता व्यक्त केली होती. धन्यवाद निकिता, खूप चांगले परिचय सांगितला तुम्ही आम्हाला. तसेच आता आपण प्रस्ताव बघू. याचा प्रस्ताव कशी निर्माण झाली व काय हेतून निर्माण केली हे बघू. त्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहे अमोल लोहार, जे FIBSP कॉलेजचे विद्यार्थी आहे. नमस्कार. भूगोल हा विषय शिकत असताना विषयातील गाभा घटक, इतिहास अध्ययन, अध्ययनाची उद्दिष्ट, मूल्य या सर्व बाबींचा विचार करून आश्लेषा या ग्रुपतर्फे जागतिक पातळीवर गाजलेला मुद्दा म्हणजेच ॲमेझॉन या जंगलाला लागलेली आग या विषयाची निवड करण्यात आली. पृथ्वीचे फुफ्फुस मानले जाणाऱ्या ॲमेझॉन या जंगलात 20% ऑक्सिजन निर्मिती केली जाते. ॲमेझॉन या जंगलाला लागलेली आग एक हृदयजनक अशी दुर्घटना आहे असे युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी व्यक्त केले. वर्तमान काळातील विद्यार्थ्यांमध्ये भौगोलिक दृष्टिकोन व्यापक बनवणे, भौगोलिक संसाधनांच्या वापरासंबंधी तसेच संरक्षणासंबंधी जाणीव निर्माण होणे, पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व लक्षात घेण्यासाठी सदर प्रयोग बनवण्यात आला. प्रकल्प तयार करत असताना अध्ययन सोपे व्हावे या दृष्टिकोनातून साध्या व सोप्या भाषेत विषयाची मांडणी करण्यात आली. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चित्रफिती तसेच क्षणचित्रांचा वापर करण्यात आला. वन व वनक्षेत्र भौगोलिकदृष्ट्या किती महत्त्वाचे आहे हे सदर प्रयोगात दर्शवण्यात आले आहे. ज्ञानधिष्ठित ज्ञाननिर्मिती, जागतिक व स्थानिक संदर्भ, नवनवीन संकल्पना तसेच प्रकल्पाचे महत्त्व या सर्व बाबी प्रकर्षाने लक्षात येतील अशी अपेक्षा. धन्यवाद अमोल, खूप चांगली प्रस्तावना सांगितली तुम्ही आम्हाला. तसेच आता आपण इतिहासाच्या बाबतीत जाणून घेऊ. इतिहासामध्ये आपल्याला असे दिसून येईल की ॲमेझॉनचे हे वर्षावन जगातील एक महत्त्वाची जीवनरेषा आहे. ॲमेझॉन जंगलातील हे वने सामाजिक, आर्थिक व औषधीय गुणांनी भरपूर गुणात्मक पद्धतीचे मानले जाते. ॲमेझॉन जंगलातील हे वनस्पती काही गंभीर आजारांवरही औषधी निर्माण केले जातात. तसेच सांधेदुखी, अंगदुखी व शरीरदुखी याच वनस्पतीमधून त्याची औषधी निर्माण केली जाते. तसेच ॲमेझॉन जंगलामध्ये 6800 किमीची ॲमेझॉन नदी आहे. ही नदी 9 देशांना जोडली जाते. ही नदी या 9 देशांची जीवनदायिनी आहे असेही मानले जाते. ॲमेझॉन जंगलामध्ये 17,000 प्रजातीचे पशुपक्षी आढळून येते. 17,000 प्रजातीचे पशुपक्षी हे आपल्याला फक्त ॲमेझॉन जंगलामध्ये आढळून येईल, इतर कुठेही आढळून येणार नाही. तसेच ॲमेझॉन जंगलामध्ये माउंटेन गोरिला, ब्लू मार्फी बटरफ्लाय, ओकापी इत्यादी सारखे प्राणी आपल्याला इतर आढळून येईल. तसेच तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल की देशभरामध्ये कॅन्सरने मरणाऱ्या लोकांची संख्या ही वाढत चालली आहे. त्याच आजारावर औषधी मिळवण्यासाठी ॲमेझॉन जंगलामधील वनस्पतीमधून औषधी निर्माण पहिल्यांदाच केली गेली. त्यानंतर मलेरिया या आजारावरही ॲमेझॉन जंगलामधील वनस्पतीमधूनही औषधी निर्माण केली गेली. Amazon covers over 2 million square miles. It's home to indigenous groups as well as thousands of species of plants and animals. 2/3 of the world's plant species can be found there. And it's seen as a vital hedge against the carbon emissions that contribute to climate change. अमेज़न का वर्षावन। पेड़ पौधों का बेशुमार खजाना। दुनिया का सबसे बड़ा वर्षावन। जब पहली बार ब्राजील और पेरू के बीच अमेज़न से होकर गुजरने वाली रेल लाइन बनाने का प्रस्ताव रखा गया तो सबका ध्यान गया दुनिया के सबसे बड़े वर्षावन की ओर। पृथ्वी पर जितने भी जीव हैं उनमें से 1/3 को अगर एक ही जगह पर देखना हो तो दक्षिण अमेरिका अमेज़न वर्षा वनों में आइए। प्रकृति की सुंदरता से भरपूर अमेज़न का वर्षा वन कुल 70 लाख वर्ग किलोमीटर क्षेत्र में फैला हुआ है।
पूरे दक्षिण अमेरिका प्रायद्वीप के लगभग 40% हिस्से पर फैला ये धरती के पर्यावरण को संतुलन करने के लिए बड़ी अहम भूमिका निभाता है। और यही वजह है कि आज इन वनों को धरती का फेफड़ा भी कहा जाता है। अमेज़न बायोडायवर्सिटी का बेशकीमती खजाना है। यहाँ जीव जंतुओं की कई दुर्लभ प्रजातियां पाई जाती हैं। जो और कहीं शायद ही देखने को मिले। और यही कारण भी है कि वर्षा वन होने की वजह से यहाँ पेड़ पौधों का बेशुमार खजाना मौजूद है। अमेज़न के इन विशाल जंगलों का करीब 60% भाग ब्राजील की सीमा में पड़ता है। अमेज़न का ये जंगल कुल 9 देशों की सीमाओं तक फैले हैं। जिसमें कोलंबिया, वेनेजुएला, इक्वाडोर, बोलीविया, गुयाना, सूरीनाम और फ्रेंच गुयाना शामिल हैं। प्रकृति की ये अमूल्य संपदा विश्व के कुल वर्षा वनों का लगभग 50% भाग है। लेकिन बड़े ही दुख की बात है कि इन वर्षा वनों की अवैध रूप से हो रही कटाई वन्य जीवों के आश्रय को उजाड़ने के साथ साथ पर्यावरण की सुरक्षा पर भी सवालिया निशान लगा चुके हैं। यहाँ जंगलों की कटाई हर साल लगभग 45 वर्ग किलोमीटर के हिसाब से हो रही है। तो ये अंदाजा लगाना मुश्किल नहीं है कि आने वाले कुछ सालों में इन जंगलों का हश्र अमेज़न का ये जंगल वन प्रदूषण को सोखकर विश्व भर के पर्यावरण को नियंत्रित करने का काम बखूबी करते हैं। इसमें कोई शक नहीं है कि अमेज़न की वर्षा वन विश्व की जीवन रेखा है। इसमें बिल्कुल भी संदेह नहीं है कि प्रकृति का फेफड़ा कहलाने वाले इन जंगलों की बर्बरतापूर्ण कटाई इंसानों के लिए आत्मघाती साबित होगी। विश्व के सबसे बड़े भूभाग पर फैले अमेज़न के जंगल, जहां पेड़ पौधों की मुख्य रूप से लगभग 50,000 से भी ज्यादा प्रजातियां पाई जाती हैं। ही माहिती बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा किंवा कॉपी करा. असा याचा इतिहास आहे. तसेच आता आपण याचे कारणे बघू. ॲमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीचे कारणे काय आहे हे बघणे आपल्याला खूप गरजेचे आहे. तसेच आता आपण ॲमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीच्या कारणाच्या बाबतीत माहिती बघताना आपल्यासोबत उपस्थित आहे वैष्णवी जाधव, जे FBSP कॉलेजची विद्यार्थी आहे. नमस्कार, मी वैष्णवी जाधव.
जगाचे फुफ्फुस समजल्या जाणाऱ्या ॲमेझॉन जंगलाला आग लागल्याचे अनेक कारणे सांगता येतील, पण त्यातली त्यातही स्वार्थी राजकारणी वृत्ती याला जबाबदार असल्याचे दिसून येते. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी ब्राझीलला महासत्ता प्राप्त व्हावी व त्या महासत्तेचा आपण महान नेता व्हावे यासाठी ॲमेझॉन जंगलांचा येत्या काळात अर्थव्यवस्था सक्षमीकरणासाठी उपयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी जंगलांसंबंधीचे अटी व नियम काही प्रमाणात हलके केले. त्यामुळे जंगलांमध्ये बिनधास्त मानवी हस्तक्षेप वाढला गेला व आग लागण्याचे प्रमाणही वाढले. तसेच शेतकऱ्यांनी शेतात पेटवलेला कचरा हे देखील आग इतरत्र पसरण्याचे कारण सांगता येईल. शेती, खाणकाम व इतर आर्थिक विकासासाठी जंगलांमध्ये आग लावल्याचा व जंगलतोड केल्याचा ब्राझील सरकारवर आरोप आहे. हे आपल्याला मानवनिर्मित कारणे बघता येईल. ही आग एकतर अपघाताने किंवा बिनधास्त मानवी हस्तक्षेपामुळे लागल्याचा पर्यावरण शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. ही आग कशामुळे लागली याचे ठोस कारण अद्यापही सांगता येत नाही. धन्यवाद. पृथ्वीचा फुफ्फुस जे 20% ऑक्सिजन निर्मिती करत होते त्याला लागलेली भीषण आग. धन्यवाद वैष्णवी, खूप चांगली कारणे सांगितले तुम्ही आम्हाला. तसेच आपल्याला इथे दिसून येते की अर्थशास्त्र, आपण पैशासाठी लोकांसोबत कसे व्यवहार करतो व कशी वागणूक देतो हे तुम्हाला माहीतच आहे. तसेच इथेही तिथील राष्ट्राध्यक्ष, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनीही अर्थशास्त्र वाढवण्यासाठी काय क्रिया केली व कसे व्यवहार केले हे तुम्हाला इथे दिसून आले. तसेच आता आपण ॲमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीचे परिणाम काय झाले आहे हे बघू. त्या ॲमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीचे परिणाम हे इतर कोणत्या लोकांवर झाले व कसे झाले हे बघू. तसेच इथे आपल्यासोबत उपस्थित आहे ओंकार इसके, जे FIBA SP कॉलेजचे विद्यार्थी आहे. नमस्कार. परिणामाबद्दल जाणून घेताना आपल्याला असं आढळून येईल की विकासाच्या नावाखालील तथाकथित गोष्टी केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरील अनेक देशांमध्ये जीवनमरणाची कसोटी ठरू लागली आहे. या आगीमुळे सर्वात जास्त प्रभावी हे ब्राझीलचे क्षेत्र झाले. सुमारे 2700 किलोमीटर एवढे क्षेत्र ब्राझीलचे प्रभावी झाले होते. या जंगलापासून सुमारे 2500 किलोमीटर अंतरावर असणारे साओ पावलो हे शहर, या शहरावरती पूर्णपणे धुराचे ढग निर्माण झाले होते. या आगीमुळे 2 मिनिटाला 1 एकर जंगल नष्ट होत होते. या आगीचे परिणाम पर्यावरणावर, आंतरराष्ट्रीय व्यापारावर, आंतरराष्ट्रीय राजकारणावर, जैवविविधतेवर, तेथील आदिवासी लोकांच्या जीवनावर असे आढळून आले होते. पर्यावरणावर परिणाम पाहायला गेलं तर त्यात असं दिसून येतं की जगाचं फुफ्फुस मानलं जाणाऱ्या या जंगलाने हजारो वर्षापासून कार्बन डायऑक्साईड शोषण करून ऑक्सिजनची निर्मिती केली आहे. परंतु आता यातला बराचसा भाग हा आगीमध्ये होरपळत आहे आणि आकडेवारीनुसार 228 मेगाटन एवढा कार्बन डायऑक्साईड या आगीमुळे निर्माण झाला होता. येथील व्यापाराचा विचार केला तर याचा सर्वात जास्त परिणाम ब्राझीलवर झाला. जोपर्यंत कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना या आगीला आटोक्यात आणण्यासाठी केल्या जात नाहीत तोपर्यंत ब्राझीलशी कोणताही व्यापारी सौदा केला जाणार नाही, अशी ठोस भूमिका फ्रान्स आणि आयर्लंड या 2 देशांनी घेतली होती. तेथील आदिवासी लोकांचा विचार केला तर बरेचसे आदिवासी लोक या जंगलाला आपलं सर्वस्व मानतात. या जंगलात आपलं सर्वस्व मानणाऱ्या आदिवासी लोकांचं घरे आणि त्यांच्या उपजीविकेचे साधने यांचा खूप सारा नाश झाला आणि त्यांना स्थलांतरही करावं लागलं. जैवविविधतेचा विचार केला तर त्यात असं दिसून येतं की या जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 30 लाख वन्यप्राणी आणि वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. त्यात अशाही काय आहेत की ज्या फक्त त्याच जंगलामध्ये आढळतात, इतर कुठल्याही ठिकाणी आढळत नाहीत. आणि त्या संशोधकांच्या मते असा अंदाज बांधत आहेत की त्यातल्या काही प्रजाती या कायमच्याही नष्ट झाल्या आहेत. असे काही परिणाम या आगीमुळे झालेले दिसतात. मानवाने झाडांसोबत केलेले दुष्परिणाम आपल्याला असे बघता येईल. धन्यवाद ओंकार, खूप चांगला परिणाम सांगितला तुम्ही आम्हाला. तसेच आपल्याला इथे दिसून आले की पर्यावरणीय परिणाम व व्यावहारिक परिणाम, तसेच व्यावहारिकदृष्ट्या परिणाम बघितला तर हा अर्थशास्त्राला घसरण्याचं काम खूप पद्धतीने केलं आहे. तसेच आपल्याला आदिवासीवर झालेला परिणाम आपल्याला इथे दिसून आला आहे की आदिवासी लोक हे फक्त जंगलांमध्येच रहवास करतात. तसेच जंगलांमध्ये रहवास केल्यामुळे त्यांना आगीवर खूप मोठा परिणाम बघावा लागला. तसेच आपल्याला पर्यावरणीय परिणाम बघितले तर परिणाममध्ये आपल्याला असे दिसून आले की 20% ऑक्सिजनची निर्मिती करणारे ॲमेझॉन जंगल हे कार्बन डायऑक्साईडची निर्मिती करत होते.
तसेच आता ॲमेझॉन जंगल याला लागलेल्या आगीचे काही भविष्यातील उपाययोजना आहे, आपण ते बघू. तसेच हे ॲमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीचे भविष्यातील उपाययोजना नाही तर इतर जागेवर आग लागू नये म्हणून उपाययोजना आहे. तसेच आता आपल्यासोबत उपस्थित आहे ओम घाडगे, जे FIBSP कॉलेजचे विद्यार्थी आहेत. नमस्कार पुणे. भविष्यातील उपाययोजना जाणून घेताना ॲमेझॉन जंगलात लागलेली आग ही भीषण हानिकारक होती. या आगीत झाडे, जीव, जंतू, झुडपे यांचे अस्तित्व मिटले. अशी हानी टाळण्यासाठी व पर्यावरण आणि जैविक विविधतेने नटलेल्या या संपूर्ण पृथ्वीचे संरक्षण करणे गरजेचे असते. म्हणून भविष्यात अशी आग लागू नये म्हणून काय उपाययोजना केल्या पाहिजेत. शासकीय व खाजगी जंगलात 6 व 12 मीटरच्या जाड रेषा काढणे, मोठ्या जंगलात आग निरीक्षण मंदिर उभा करणे, रस्त्याच्या दुतर्फा 6 मीटरच्या जाड रेषा काढणे व या जाड रेषांवर पडलेल्या पालापाचोळा सतत साफ करत राहणे. आगीचा धूर दिसतात याबाबत जवळच्या वन अधिकाऱ्यांना अथवा कर्मचाऱ्यांना याची माहिती देणे. जंगलाजवळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतातील कचरा लावलेली आग इतरत्र कोठे पसरणार नाही याची काळजी घेणे. वनात स्वयंपाकासाठी अथवा शेकोटीसाठी विस्ताव पेटवू तसाच जळता ठेवू नये. वनात बिडी, सिगारेट ओढून त्याचे चोटके इतरत्र फेकू नये. रात्री वनातून जाताना टेंबा, पालिता, धुंदरी घेऊन जाऊ नये, त्याऐवजी बॅटरी घेऊन जावे. पर्यावरण संरक्षणाची भावना लोकांच्या मनात निर्माण करणे, अशी काळजी घेता येईल. धन्यवाद ओम. आपण हे जे उपाययोजना बघितले ते आपल्याला फक्त ॲमेझॉन जंगलासाठीच नाही तर आपल्याला इतर कुठेही उपयुक्त ठरते. तसेच त्यांनी जे काही सांगितले ते आपल्याला जंगलामध्ये कधीही न पसरू देणे हे खूप गरजेचे आहे. तसेच आता आपण ॲमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीचे आपत्कालीन उपाययोजना बघू. आपत्कालीन उपाययोजना सांगण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहे अनिकेत राठोड, जे FIBSP कॉलेजचे विद्यार्थी आहेत. नमस्कार. प्रकल्पाअंतर्गत निवडलेल्या विषयाबद्दल सांगताना कळालेली महत्त्वाची बाब ही आहे की जैविक तसेच अजैविक अशा प्रत्येक घटकावर वेळोवेळी अनेक संकटेही येतच असतात. त्यात काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित असतात. भविष्यात अशी संकटे येणारच, मात्र काही उपाययोजनांच्या साहाय्याने आपण त्यावरती मात करू शकतो व संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण त्यावरती उपाययोजनाही करू शकतो व उद्भवलेल्या संकटावर मात करण्यासाठी बचाव तसेच मदत कार्यही करू शकतो. वरील सर्व बाबी या आपण व्यक्तिगत तसेच सामूहिक स्वरूपाने करू शकतो. साधारणपणे ॲमेझॉनमधील उन्हाळा हा जुलै ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये असतो आणि याच कालावधीमध्ये सर्वाधिक वनवे लागण्याच्या घटना घडतात. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ब्राझीलमधील ॲमेझॉन जंगलाला आग लागली होती. ही आग हळूहळू पसरली आणि आगीने भयानक रूप धारण केले. आग वाढत पाहून बोल्सनारो सरकारने 20 ऑगस्ट रोजी आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली होती, परंतु बोल्सनारो सरकारने आगीकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे 45व्या G7 शिखर परिषदेतील वाढीव दबाव आणि प्रलंबित युरोपियन युनियन मर्कसूर मुक्त व्यापार करार नाकारण्याची धमकी दिल्याने बोल्सनारो सरकारने आगीविरुद्ध लढा देण्यासाठी 44,000 ब्राझिलियन सैन्य पाठवले. त्याचबरोबर निधीची तरतूद केली. त्यानंतर ही आग स्थानिक आणि प्रादेशिक प्रतिसाद क्षमतांना मागे टाकत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बोलिव्हियन सरकारने हस्तक्षेप केला. बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष मोरालेसर यांनी ॲमेझॉनवर अग्निशामक मोहिमेचे आयोजन करण्यासाठी कोलोरॅडोशी बोईंग 747 सुपर टँकरचा करार केला, ज्यास ग्लोबल सुपर टँकर असेही म्हटले जाते. 26 ऑगस्ट रोजी जगातील 7 मोठ्या अर्थव्यवस्थांनी ब्राझीलला आग आटोक्यात आणण्यासाठी मदत करण्यासाठी $21 दशलक्ष मदत केली. तसेच G7 सारख्या बऱ्याच आंतरराष्ट्रीय मंचांनी आणि पर्यावरणीय स्वयंसेवी संस्थांनी आग रोखण्यासाठी अधिक सक्रिय दृष्टिकोन स्वीकारला होता. सार्वजनिक योगदान देणाऱ्या इतर सेलिब्रिटीमध्ये वेनेसा हडजिन्स आणि जपानी संगीतकार योशिका या अभिनेत्रीचा समावेश आहे. युरोपातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नाल्ड यांनी ॲमेझॉन रेन फॉरेस्ट फायरविरुद्ध लढा देण्यासाठी $11 दशलक्ष मदत केली. तसेच त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अनुयायांना सांगितले की गोमांसाचे सेवन कमी करा, कारण जनावरांचे पालन करणे हे जंगलतोड करण्याच्या प्राथमिक डायव्हर्सपैकी एक आहे. लवकरच या समस्येकडे लक्ष दिले नाही तर जगातील महत्त्वपूर्ण कार्बन सिंक गमावेल. याचा परिणाम केवळ दक्षिण अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगावरही होईल. धन्यवाद. धन्यवाद अनिकेत. खूप चांगल्या आपत्कालीन उपाययोजना सांगितली. तसेच आता आपण इथे बघू की याचा निष्कर्ष कसा घेता येईल. या सर्वांचा निष्कर्ष एक निघतो जो आपल्याला इथे सनी गायकवाड FIBA विद्यार्थी आहे ते सांगणार. नमस्कार. मी आज तुम्हाला ॲमेझॉन जंगलाला लागलेली आग याच्याबद्दल थोडक्यात निष्कर्ष सांगणार आहे. ॲमेझॉन जंगलाला लागलेली आग ही फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय नुकसान व जगासाठी खूप हानिकारक आहे. या आगीतून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड हा सजीवांसाठी खूप घातक ठरला, कारण ज्या जंगलातून ऑक्सिजन जास्त प्रमाणात बाहेर पडत होते त्या जंगलातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणे ही खूप हानिकारक गोष्ट आहे.
या आगीमुळे अनेक देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम झाला व त्यांच्या आर्थिक विकासाला खीळ बसली. तेथे राहणाऱ्या 300हून जास्त आदिवासींवर कुऱ्हाड कोसळली व त्यांचे सर्वस्व हरवले. त्यांना जीवन कसे जगावे हे अवघड झाले होते. अनेक प्राणी पक्षी यांचे अधिवास नाहीसे झाले. त्यातील अनेक जाती नाहीशा होण्याच्या मार्गावर आहेत व पर्यावरणाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीमुळे व त्यामुळे होणाऱ्या परिणामांना सर्वांना सामोरे जावे लागले. हा निष्कर्ष मी थोडक्यात मांडला आहे. सविस्तर माहितीसाठी विकिपीडिया किंवा गुगल करा. धन्यवाद. धन्यवाद सनी, खूप चांगले निष्कर्ष सांगितलं तुम्ही आम्हाला. तसेच आपण आता ही सर्व जी माहिती बघितली याच्या माहितीवर आपल्याला काय बोध घेता येईल व काय बोध घेतल्या जो आहे तो माहिती हे आपण बघू. माहितीचा बोध घेणे तसंच आपल्याला गरजेचं आहे. तसंच आपल्याला माहितीचा बोध सांगण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहे ओंकार. बोध समजून घेताना आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या राज्यातही जंगलांविषयी, नैसर्गिक साधनसंपत्तीविषयी अशीच बेफिकिरीची परिस्थिती आहे. पश्चिम घाटाविषयी पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचा अहवालही धूळ खात पडला आहे. त्याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही आहे. त्यांनी दर्शवलेले धोके सरकार लक्षात घ्यायला तयार नाही आहे. सांगली कोल्हापूरचा जो पूर आहे त्यामध्ये पण नैसर्गिक निर्मित कमी आणि मानवनिर्मित कारणे जास्त असल्याचे सांगितले जात आहे. आपण आपत्ती व्यवस्थापनाबाबत कायमच बेफिकर आहोत. निर्णय घेण्याबाबत, त्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्याबाबत आणि व्यापक जनहित, निसर्गहित याबाबत आपण कायम गलथापणा दाखवतो. त्याचे फारसे परिणाम ताबडतोबीने दिसत नाही आहेत. त्याच्याकडे लक्ष द्यायचे नाही असा एकंदर आपला खाक्या असतो. तसे कोणी दाखवून दिले तर त्याला पण आपण अडवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो आणि आपल्या मनोवृत्तीत फारसा फरक राहिलेला नाही. ही वस्तुस्थिती नाकारण्यात काही हरकत नाही. निसर्गाप्रती जर माणूस वेळीच जागृत झाला नाही तर भविष्यात खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. धन्यवाद ओंकार, खूप चांगला बोध सांगितला तुम्ही आम्हाला. तसेच आता आपण इथे बघू शकतो की आपल्यासमोर उपस्थित असलेले पाहुणे व त्यांनी दिलेली माहिती हा यांचा ॲमेझॉन जंगलला लागलेली आग हा यांचा संवादाचा विषय होता. तसेच आपल्यासमोर उपस्थित आहे दिव्या, जे आपल्याला या संवादाविषयी काहीतरी सांगणार. तुमचा हा संवादाचा विषय का निवडला तुम्ही व याच्यामागे काय हेतू होता? तुम्ही इतरांना काही सांगू इच्छिता? संवादासाठी निवडणे आता काळाची गरज बनली आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात आपण नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करतो. मात्र नैसर्गिक साधन संपत्ती निर्माण होण्यासाठी हजारो वर्ष लागले. ज्या प्रमाणात आधुनिकीकरण होत आहे, औद्योगिक जडणघडण वाढत आहे, याचे प्रमाण पाहताच काही वर्षात साधन संपत्तीचा ह्रास होण्याचा धोका निर्माण देखील झालेला आहे. आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो, मात्र निसर्गाचे संवर्धन कसे करता येईल याचा विचार करतच नाही. निसर्ग हा आपला जीवनाचा महत्त्वाचा घटक बनलेला आहे. धन्यवाद दिव्या, खूप चांगला संवादाचा विषय निवडला होता तुम्ही. तसेच आपल्याला इथे दिसून येईल की दिव्या हे FIBSP कॉलेजचे विद्यार्थी आहेत. तसेच ओंकार, इतर देशामध्ये म्हणजे ब्राझीलसारख्या देशामध्ये सरकार अप्रत्यक्षरित्या झाडे कापण्यासाठी प्रोत्साहन करतात. तसेच आपल्यासारख्या देशामध्ये सरकार झाडे लावण्यासाठी प्रोत्साहन करतात. याबाबत तुम्ही काय सांगू इच्छिता? यामागची कारणे अशी आहेत की ज्या देशांचा आर्थिक विकास हा तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीवर, जंगलांवर किंवा वृक्षांवर अवलंबून आहे, तर ते देश अप्रत्यक्षरित्या जंगलतोडीस किंवा वृक्षतोडीस प्रोत्साहन देतात. परंतु ज्या देशांनी जंगलतोडीमुळे, वृक्षतोडीमुळे खूप सारं नुकसान झेललं आहे किंवा खूप मोठे मोठे फटके बसले आहेत, मोठे मोठे नुकसान झाले आहेत, तर ते देश वृक्ष लावण्यासाठी प्रोत्साहन देतात. माणूस हा स्वार्थी प्राणी आहे. म्हणजे त्याची वृत्तीच अशी आहे की आधी पोटोबा आणि मग विठोबा ही त्याची वृत्ती असल्याकारणाने तो आधी स्वतःचा विचार करतो आणि मग नंतर दुसरा. म्हणजे तो जर आपल्या स्वार्थासाठी वृक्ष तोडतो आणि मग नंतर नैसर्गिक साधनसंपत्तीचा किंवा निसर्गाचा विचार करतो, अशी त्याची वृत्ती आहे. धन्यवाद ओंकार, खूप चांगली माहिती सांगितली सध्या तुम्ही आम्हाला. तसेच आता अमोल, तुम्ही याविषयी तुम्ही इतरांना काही सांगू इच्छिता का? जंगलांना लागलेली आग याविषयी तुम्ही काही सांगू शकता का? किंवा जंगलांविषयी तुम्ही काही विषय सांगू शकतात का? आम्ही सर्वांना हेच सांगणार की आपण जसे आपल्या कुटुंबाची काळजी घेतो, तसंच आपण आपल्या पर्यावरणाची, निसर्गाची, झाडांची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, पर्यावरण आपल्या जीवनातील अमूल घटक आहे. त्याची निगा राखली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने एकतरी झाड लावणं आवश्यक आहे. नुसतं झाड लावणंच फायदा नाही आहे, तर त्याला जगवणे, त्याला संपन्न करणे हे देखील आपले कर्तव्य आहे.
जागतिकीकरणाच्या नावाखाली रोज लाखो झाडांवर कुऱ्हाड चाललेली आहे, त्यांची कत्तल केली जाते. मित्रांनो, अशा भूभागांमध्ये आपण बंदी घातलेली पाहिजे. तसंच आपण पर्यावरण वाचवण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात झाड आहे अशा ठिकाणी मानवी वस्तीचा आपण तिथं वावर बंद केला पाहिजे. अशा भागांमध्ये दुष्काळ आहे. दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाणी वाचवणे, पाण्याची बचत करणे, तिथं झाड लावणे, तिथं तसेच भौगोलिक जलपातळी वाढवणे हे आपले कर्तव्य आहे. अशा उपाययोजना आपण सर्वांनी केल्या पाहिजे. मित्रांनो, पर्यावरण आहे म्हणूनच आपण आहे. म्हणून शेवटी एकच सांगू, झाडे लावा, झाडे जगवा. धन्यवाद. आपण सर्व बघत होतो ॲमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीच्या बाबतीत माहिती. तसेच पुढची माहिती बघण्यासाठी सोमवारी रात्री 9 वाजता SP न्यूज मराठीवर तुम्ही बघू शकता. नमस्कार. हॅलो फ्रेंड्स, मी प्रवीण वाडेकर. आपण सर्वांनी जी काही माहिती बघितली, चित्र व व्हिडिओज बघितले, हा सर्व आमचा एक प्रकल्पाचा भाग होता. तसंच मी सुद्धा FIB SP कॉलेजचा एक विद्यार्थी आहे. तसंच तुम्हाला सांगू इच्छिता की गणेश ढवळे सर SP कॉलेजचे जॉग्रफीचे प्रोफेसर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा सर्व प्रकल्प केला. तसेच म्हटलं तर तुम्हाला आमचा हा प्रकल्प आवडला असेल तर निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला सर्व खालील गोष्टी उपलब्ध आहे. तुम्ही कोणत्याही उपलब्धता वापरू शकता.